नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत. प्रधानमंत्री वनबंधू कल्याण योजना किंवा PMVKY. आता ही योजना आदिवासी विकासासाठी एक छत्र म्हणून ओळखली जाते. पण हे छत्र नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं, चला समजून घेऊया. एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का, की सरकार डझनभर वेगवेगळ्या योजना ज्यांचे उद्देश वेगवेगळे आहेत त्या सगळ्यांना एकाच ध्येयासाठी एक दिलाने कसं काय चालू शकतं. हे खरं तर खूप मोठं आव्हान आहे. आणि याचं उत्तर आहे एका खास रणनीतीमध्ये. वेगवेगळ्या योजनांना एकटे एकटं काम करू देण्याऐवजी त्यांना एकत्र आणून त्यांची ताकद अनेक पटींनी वाढवणं. आणि भारत आदिवासी विकासासाठी नेमकी हीच रणनीती कशी वापरतोय तेच आज आपण बघणार आहोत. चला सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही PMVKY योजना नक्की आहे तरी काय आणि तिचं ध्येय काय आहे. तर प्रधानमंत्री वनबंधू कल्याण योजना म्हणजे PMVKY 2014 साली सुरू झाली. ही योजना आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत राबवली जाते आणि या योजनेचं मुख्य उद्देश एकच आहे: आदिवासी समुदायांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास घडवून आणणं. आता येतोय या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि खरं तर सगळ्यात अनोखा भाग, तिची छत्र रणनीती म्हणजे एकत्रीकरणाची शक्ती. बरं, कन्व्हर्जन्स अम्ब्रेला स्कीम म्हणजे नेमकं काय? तर ही एक अशी चौकट आहे जी वेगवेगळ्या स्वतंत्र कल्याणकारी योजना आणि त्यांची सगळी साधनसंपत्ती एकाच धोरणाखाली एकत्र आणते. यामुळे काय होतं तर सगळ्या गोष्टींमध्ये एक समन्वय येतो, अंमलबजावणी सुधारते आणि साहजिकच परिणामही चांगले मिळतात. ही प्रक्रिया काम कशी करते ते बघूया. बघा, आधी काय व्हायचं, आदिवासी कल्याणासाठी अनेक छोट्या मोठ्या स्वतंत्र योजना होत्या. मग PMVKY नावाच्या एका मोठ्या छत्राखाली ह्या सगळ्या योजनांना एकत्र आणलं गेलं आणि याचा परिणाम सगळी संसाधने एकत्र आल्यामुळे विकास अधिक केंद्रित आणि प्रभावी झाला. म्हणजे पैशाचा आणि श्रमाचा अपव्यय टळला. पण हे सगळं कागदावर तर ठीक आहे, प्रत्यक्षात कसं उतरवलं जातं, यासाठी कोणती साधनं वापरली जातात, चला पाहूया. विशेषतः गावं विकसित करण्यासाठी आणि संस्कृती जपण्यासाठी काय केलं जातंय. आणि या योजनेची व्याप्ती किती मोठी आहे हे या एका आकड्यावरूनच लक्षात येईल. प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजनेच्या म्हणजेच PMAGYच्या माध्यमातून तब्बल 36,428 आदिवासी गावांची निवड एकात्मिक विकासासाठी करण्यात आली आहे. हा आकडाच खूप काही सांगून जातो. यातले दोन मुख्य भाग म्हणजे एक तर प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना, जी गावांमध्ये रस्ते, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करते. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचा म्हणजेच PVTGचा विकास, ज्याचा उद्देश त्यांचा अनोखा सांस्कृतिक वारसा जपत त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारणं हा आहे. फक्त गावांवरच नाही तर ही योजना थेट लोकांपर्यंत आणि संस्थांपर्यंत कशी पोहोचते ते पाहूया. ही एक प्रकारे माणसं आणि ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक आहे. विद्यार्थ्यांसाठी इथे दोन मुख्य शिष्यवृत्ती योजना आहेत. पहिली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, जी इयत्ता 9वी आणि 10वीतल्या मुलांसाठी आहे. अट फक्त एवढीच की त्यांच्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असावं. आणि दुसरी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, ही 10वीच्या पुढे म्हणजे उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि विद्यार्थ्यांव्यतिरिक्त संस्थांना मजबूत करण्यासाठी सुद्धा तरतूद आहे. आदिवासी संशोधन संस्थांना म्हणजे TRIsना आदिवासी विषयांवर संशोधन करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर राज्यांमध्ये जे प्रकल्प व्यवस्थापन युनिट्स म्हणजे PMUs आहेत त्यांना प्रशासकीय पाठबळ मिळतं, जेणेकरून योजनेची अंमलबजावणी अगदी सुरळीतपणे होईल. बरं, हे सगळं ठीक आहे, पण असा एकत्रीकरणाचा दृष्टिकोन का महत्त्वाचा आहे? या एकात्मिक धोरणामुळे नेमका काय फायदा होतो? आणि ह्याचं उत्तर या एका वाक्यात मिळतं. ह्या योजनेचं मुख्य वैशिष्ट्य हे आहे की PMVKY ही एक कन्व्हर्जन्स अम्ब्रेला योजना आहे. ती काही स्वतंत्र योजना नाही आणि हाच या संपूर्ण योजनेचा आत्मा आहे. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: खरी इनोव्हेशन किंवा खरी नवीनता सतत नवीन योजना तयार करण्यात नाहीये, तर ज्या योजना आधीपासून अस्तित्वात आहेत त्यांनाच एकमेकांशी जोडून अधिक प्रभावीपणे राबवण्यात आहे. म्हणजेच जे आहे तेच अधिक चांगलं करणं हे खरं कौशल्य आहे. आणि म्हणूनच हा सगळा आढावा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून ठेवतो. एकत्रीकरणाचं हे मॉडेल, जिथे सगळ्या योजना मिळून काम करतात, ते सार्वजनिक कल्याणाच्या भविष्यासाठी एक आदर्श ब्लूप्रिंट ठरू शकतं का, यावर विचार व्हायलाच हवा.